डॉक्टर गौरी गर्जे आत्महत्येप्रकरणी मोठी माहिती समोर येते। आत्महत्येपूर्वीच गौरी आणि अनंत गर्जे यांचं भांडण झाल्याची माहिती आहे। भांडणानंतर अनंत गर्जे पंकजा मुंडेंच्या कार्यक्रमानिमित्त घराबाहेर पडले। अनंत गर्जेची गाडी कोस्टल रोडला असताना गर्जेचा गौरी यांना वारंवार फोन, गौरी यांनी फोन उचलला नाही आणि याच संशयातून अनंत गर्जे पुन्हा घरी गेले। घराबाहेरून आवाज देऊनही गौरी यांनी दार उघडलं नाही। अनंत यांनी खिडकीतून डोकावला असता गौरी यांनी गळफास घेतल्याचं दिसलं। प्रतिनिधी शिल्पा नरवडे अधिकचे तपशील देतात। शिल्पा, विक्रांत, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे जे पीए आहेत अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉक्टर गौरी गर्जे यांनी वरळीच्या बीडीडी वसाहतीमध्ये घरी गळफास घेऊन आत्महत्या केलेली समोर आलेला आहे। मात्र गौरी यांचं जे कुटुंब आहे त्यांनी मात्र आरोप केलेला आहे की गौरीने आत्महत्या केली नसून हत्या झाली असल्याचा संशय या कुटुंबियांनी व्यक्त केलेला आहे। मात्र या प्रकरणी अनंत यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला असून अनंत हा रात्रीच्या 1 वाजताच्या सुमारास वरळी पोलीस ठाण्यामध्ये आलेला आहे। आता सध्या हा अनंत वरळी पोलीस स्टेशनमध्ये आहे, पोलिसांच्या ताब्यात आहे। मात्र जी चौकशी करण्यात आलेली आहे अनंत गर्जेकडून त्यामध्ये अशी धक्कादायक माहिती समोर आलेली आहे की अनंत आणि गौरीमध्ये आत्महत्या करण्यापूर्वी काही मिनिटांपूर्वी दोघांमध्ये भांडण झालं होतं। भांडण झाल्यानंतर अनंत हा पंकजा मुंडे यांच्या कार्यक्रमानिमित्त घराबाहेर पडला होता आणि अनंत गर्जेची जी गाडी आहे ती कोस्टल रोडला असताना अनंत गर्जे हा वारंवार गौरीला फोन करत होता, कारण त्यांच्यामध्ये भांडण झालं होतं। भांडण झाल्यानंतर अनंत गर्जे हा पंकजा मुंडेंच्या कार्यक्रमाला निघाला होता। त्यानंतर तो वारंवार फोन करत असताना गौरी ही काही फोन उचलत नव्हती, त्यामुळे त्या अनंत गर्जेला संशय आला आणि त्या संशयातून अनंतने आपली गाडी पुन्हा घराकडे वळवली होती। मात्र घराबाहेर आवाज देऊनही गौरी दार उघडत नव्हती आणि आतमधून कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया येत नव्हती। त्यामुळे अनंतला संशय निर्माण झाला होता आणि मग त्यानंतर अनंतने खिडकीतून डोकावलं असता पत्नीने गळफास घेतल्याचं अनंतने पाहिलेलं आहे, अशी माहिती स्वतः अनंत गर्जेने पोलिसांनी चौकशी करत असताना दिलेली आहे। त्यामुळे आता ह्या दोघांमध्ये भांडण झालं होतं। भांडण झाल्यानंतर अनंतने वारंवार कॉल करून गौरीने उचलला नाही, त्यातून हा संशय समोर आलेला आहे आणि ही जी माहिती अनंत गर्जेने दिलेली आहे पोलीस चौकशी करत असताना चौकशी अंतर्गत, त्यामुळे आता या प्रकरणाला काही वेगळं वळण येते का हे पाहणं महत्त्वाचं असेल। विशेष म्हणजे गौरीच्या कुटुंबियांकडून आत्महत्या नसून हत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता। मात्र स्वतः आनंद यामध्ये आणखी काही अपडेट समोर येत आहेत का याकडे लक्ष असू द्या। शिल्पा, तुर्तास धन्यवाद दिलेल्या आहे सगळ्या माहितीसाठी।